जय हिंद मित्रांनो, माईक मागचे जादूगारच्या दुसऱ्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत. मागच्या भागात आपण जाणून घेतलं की हे जादूगार त्यांची जादू, त्यांचं स्किल अप्लाय कसं करतात. आजच्या भागात आपण जाणून घेऊया की रोहन हे सगळं शिकला कसं. कारण आपल्या पिढीतले असे अनेक हरहुन्नरी क्रिएटिव्ह मित्रमैत्रिणी असतील ज्यांना ह्या फील्ड बद्दल आणि ही फील्ड शिकायची कशी आहे, साऊंड इंजिनिअरिंग, साऊंड रेकॉर्डिस्ट, ह्या गोष्टीला शिकायचं कसं याबद्दल माहिती जाणून घ्यायला नक्की आवडेल. चला तर मग रोहनकडनं आज जाणून घेऊया की तो शिकला कसं, स्किल डेव्हलप कसं केलं आणि ऑन फील्ड हे स्किल अप्लाय करत असताना त्याचे अनुभव काय होते. आता ना मला एक गोष्ट ही जाणून घ्यायची, तू हे शिकला कधी आणि तुला कळलं कसं की हा पण एक भाग आहे, हे आपण शिकू शकतो. आणि या शिकण्यासाठी तू काय एफर्ट्स घेतलेत, स्किलला डेव्हलप करायला अजून तू कसे एफर्ट्स घेतलेत आणि ह्या गोष्टीचा ऍज अ साऊंड इंजिनियर म्हणा किंवा साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणून तू स्वतःचं जेव्हा सुरू करून स्वतःला आता ग्रो करतोयस, सो ऍज अ करिअर म्हणून सुद्धा ह्या गोष्टीला असं आपण कसं घेऊ शकतो किंवा कसं याला पुढे डेव्हलप करू शकतो आपण. बरोबर, हे मला जरा जाणून घ्यायचं तुझ्याकडे. माझी शिकण्याची बेसिक इनिशियल सुरुवात खरं तर गंमतशीर झाली. मी शाळेत असताना म्हणजे जवळपास 2000 सालची गोष्ट असेल, 1999-2000 सालची. तर तेव्हा लाईव्ह प्रोग्राम्स खूप व्हायचे. तर इथे ठाण्यामध्येच एक खूप मोठ्या प्रमाणात लाईव्ह प्रोग्राम होता आणि लकीली त्यावेळेला असं झालं की मी थोडासा कार्यक्रमाच्या वेळेच्या आधी पोचलो होतो त्या व्हेन्यूवर. तर तिथे त्यांचा साऊंड चेक चालला होता. तर एक मोठा असा बॉक्स होता समोर आणि तिकडनं ते जे कोण परफॉर्म करणारे आर्टिस्ट होते ते सांगत होते इकडच्या माणसाला की हे थोडंसं वाढव, हे कमी कर, ते कमी कर. मला असं वाटलं की अरे हे काहीतरी इंटरेस्टिंग आहे आणि वेगळं आहे काहीतरी, हे आपण कधी बघितलेलं नाहीये. कारण साऊंड चेक आपण बघत नाही ना, ते आधीच होऊन गेलेलं असतं. ते बघितल्यावर मला थोडंसं असं वाटलं की अरे ही गोष्ट इंटरेस्टिंग वाटते काहीतरी, हे बघायला पाहिजे काहीतरी काय आहे ते. मग नंतर हळूहळू त्याच्यात इंटरेस्ट डेव्हलप होत गेला. काही जणांचे गायडन्सही घेत गेलो पुढे पुढे, जसं जसं अकॅडमिकली पुढे जात गेलो तसं. मग असं झालं की मला असं वाटलं की नाही, हे आपण करायला पाहिजे. पण अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे युनिव्हर्सिटीमध्ये डिग्री कोर्सेस असे काही नाही आहेत साऊंड इंजिनिअरिंगचे भारतामध्ये अजून तरी. जे काही कोर्सेस आहेत ते सर्टिफिकेट कोर्सेस आहेत युनिव्हर्सिटीचे, किंवा FTIचा एक कोर्स आहे जो डिग्री कोर्स आहे. पण FTIचा कोर्स जो आहे तो पण ग्रॅज्युएशन नंतरचा आहे. आणि मग इतर कोर्स आहेत ते सगळे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स आणि हे ते आहेत. तर मला प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये शक्यतो करायचा नव्हता. मी असा विचार करत होतो की गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमध्येच केला किंवा युनिव्हर्सिटीमध्ये केला तर मला ते जास्त प्रेफरेबल होतं. कारण तिथे माझ्या अंदाजाने तिथे बेसिक्स खूप चांगले शिकवले जात होते. तर मी नेहमीसारखं आपल्या मिडल क्लास फॅमिलीतनं आल्यामुळे ग्रॅज्युएशन पाहिजे, हे पाहिजे, हे सगळं होतंच घरात. तर मी इंजिनिअरिंग केलं कम्प्लीट. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये माझं इंजिनिअरिंग झालं. आणि ते इंजिनिअरिंग केल्यानंतर मग युनिव्हर्सिटीमध्ये सर्टिफिकेट कोर्स आहे याचा. तर मी तिथं तो कोर्स केला. आणि तो कोर्स केल्यानंतर झालं असं की मी इंजिनिअरिंगचा जॉब घेतलाच नाही आणि मी इकडेच स्टुडिओमध्ये जॉब करायला सुरुवात केली. त्यामुळे अगदी पहिला मी जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा मला ज्या स्टुडिओमध्ये मी होतो त्या स्टुडिओमध्ये मला गंमत म्हणजे मला डबिंगच काम मिळालं पहिलं. अच्छा, सुपर. डबिंग रेकॉर्ड करण्याचं काम मला तिथं पहिल्यांदा माझं चालू झालं. एक एज्युकेशनल सिरीज होती आणि त्या सिरीज मध्ये मल्टिपल लँग्वेज मध्ये ते डब होत होतं आणि ती ओरिजिनल होती हिंदीमध्ये, मग ती मराठीमध्ये डब करायची होती. अशा काय काय गोष्टी होत्या, ते पहिल्यांदा करायला मिळालं. मग नंतर दुसऱ्या स्टुडिओमध्ये एका जॉईन झालो. तिथे मला सगळ्या टाईपची कामं करायला मिळाली. म्हणजे म्युझिकल रेकॉर्डिंग, फिल्मचं डबिंग, नंतर ऍडचे व्हॉइस ओव्हर्स किंवा अशा सगळ्या पद्धतीची कामं मला तिथे करायला मिळाली. तिथे मला अजून एक्सपिरियन्स वाढत गेला आणि माझा थोडासा स्कोप ऑफ वर्क थोडा वाढत गेला. कारण तिथे मला सगळ्या प्रकारची कामं करायला मिळाली. तो एक एक्सपिरियन्स मला घेता आला तिथे की कुठल्या कामासाठी काय पद्धतीने ऍप्लिकेशन पाहिजे, म्हणजे टेक्निकल आम्ही जे काम करतो त्याच्याबद्दलचं.
मग असं झालं की मला तिथे फॉली इफेक्ट्स पण करायला मिळाले. अरे लकीली. सुपर. तर मग ते असं काही प्लॅन्ड नव्हतं, पण तिथे असे काही कामं आली आणि तिथे असे काही सर्कमस्टन्सेस होते की आम्हाला ते करायला मिळालं आणि ते मजा आली खूप करायला, खूप धमाल येते ते करायला. आणि ते पण केल्यामुळे कसं ते थोडंसं एक ऍड होत गेलं ह्याच्यामध्ये की मी हे पण करू शकतोय, हे पण करू शकतोय, हे पण करू शकतो, एक्सप्लोर करायला मिळालं त्या गोष्टी तिथे. आणि मग नंतर हळूहळू मग तो काम करत करत जसं जसं काम करत जातो तसं आपल्या मग कामामध्ये हळूहळू मग तो आणखीन इम्प्रूव्ह होत जातं आपलं काम, असं आहे. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे त्याच स्टुडिओमध्ये माझ्या बरोबर एक गंमतशीर, म्हणजे मी एक अनुभवच म्हणेन त्याला, आणि जे आपल्याला अनुभव येतात ते आपल्या चांगल्यासाठीच असतात आपण नेहमी म्हणतो. बरोबर. तर मला एक अनुभव असा आला की मी एका फिल्मचं डबिंग करत होतो त्या स्टुडिओमध्ये, म्हणजे रेकॉर्ड करत होतो. तर तेव्हा एकदा असं झालं की मी रेकॉर्डिंग करत असताना, रेकॉर्डिंग इंजिनियर म्हणून आमची एक थोडीशी जबाबदारी अशी असते की त्या आर्टिस्टला आम्ही पण थोडंसं इनपुट द्यायचे असतात की असं पाहिजे किंवा असं करून बघूया. टेक्निकल इनपुट्स आणि क्रिएटिव्ह इनपुट्स असं दोन्ही थोडंफार आम्हाला करायचं असतं. तर तसं करता करता एक आर्टिस्ट नेमका तिकडनं चिडला की हा कोण मला सांगतोय, असं त्याला वाटलं असावं कदाचित. 2-3दा मी सांगितल्यानंतर तो मला म्हणाला की बरं असं आहे का, दाखव ना इकडे येऊन कसं करतात ते मला काय तेव्हा जमलं नाही. मग मला असं झालं की अरे तिथे डबिंग आर्टिस्टला काय काय अडचणी येतात माईक समोर गेल्यावर, हे आपल्याला कळलं पाहिजे. नाही तर आपण नुसतंच म्हणतोय की हे असं पाहिजे तसं पाहिजे, पण आपल्याला करून दाखव म्हणलं तर करून दाखवता आलं पाहिजे. तर तेव्हा तो एक थोडासा मला, जसं आपण म्हणतो की एव्हरी डायरेक्टर इज अ गुड ऍक्टर, हा बरोबर तसं आहे ते. आणि मग तिथे थोडंसं मला ते ट्रिगर झालं. आणि झालं असं की उदय सबनीस तिथे खूप वेळा यायचे रेकॉर्डिंगला आणि चांगली ओळख झाली ती. तर ते मला एकदा म्हणाले की अरे मी डबिंगचे वर्ग घेतोय, तर आपण इथे घेणार होतो वर्ग वगैरे, असं ते सांगत होते मला, कारण रेकॉर्डिंगला मीच असणार होतो तिथे. तर मी म्हटलं की उदय सर मग मलाही डबिंग शिकायला आवडेल. तर ते म्हणाले हो हरकत नाही, शिक ना तू. मग त्याच्या आधी मी 1-2 गोष्टी त्यांच्या समोर करून बघितल्या होत्या लकीली. त्यामुळे ते म्हणाले की ऑडिशन वगैरे मी जनरली घेतो, पण तुझी ऑडिशन ऑलरेडी झालेली आहे, त्यामुळे तुला डायरेक्ट आपण कोर्समध्ये घेऊ शकतो. तर तिथे त्यांच्याकडनं मला शिकता आला आणि खूप गोष्टी त्याच्यामध्ये मला कळल्या. मग तो नंतर कॉन्फिडन्स आला की जर कोणी मला असं सांगितलं की तू सांगतोयस तिकडनं, पण मला करून दाखव कसं ते मला करता आलं पाहिजे. मग मी आर्टिस्ट म्हणून पण हे समजून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा की माईकच्या मागे गेल्यानंतर त्या आर्टिस्टला काय अडचणींना फेस करायचं असतं. माईक प्लेसमेंट त्याला बघायची असते, कारण तो पुढे मागे झाला नाही पाहिजे किंवा कुठे पुढे मागे व्हायचं हे पण आर्टिस्टला कळलं पाहिजे. हेडफोन मध्ये एक वेगळ्याच लँग्वेज मध्ये तुमचं चालू आहे आणि तुम्हाला वेगळ्या लँग्वेज. माझं पहिल्या डबिंगच्या वेळेला मी गेलो होतो, म्हणजे आम्ही गुरुजींसोबत असताना आमचं जेव्हा सगळं ट्रेनिंग चालू होतं तो भाग वेगळा असतो, कारण तुम्हाला माहिती असतं की तुम्हाला हे ऍज अ प्रॅक्टिस सेशन म्हणून चालू आहे, हे प्रॉपर तुमचं कमर्शियल वर्क नाहीये, प्रोफेशनल वर्क नाहीये, हे तुम्हाला माहिती असतं, त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत असता. पण जेव्हा एक्झॅक्टली तुम्ही रेकॉर्डिंग रूम मध्ये जाऊन तुम्ही हे अनुभवता तेव्हा तुम्ही थोडेसे बावचायल्यासारखे होता की अरे आपल्याला परफॉर्म पण करायचंय आणि ऍट द सेम टाइम आपल्याला पायलट वरती आवाज येतोय, तो भाग वेगळा असतो. आणि परत त्याच्यात त्या आपल्याला इमोशन्स पण द्यायचे असतात. म्हणजे हेडफोन मध्ये वेगळी लँग्वेज आहे, मला वेगळ्या लँग्वेज मध्ये बघायचंय, मला सिंक पण बघायचंय तिथे स्क्रीनवर, लिप मुवमेंटचं सिंक पण बघायचंय, परत इमोशन्स पण द्यायचे आहेत. मग त्याच्यात काय तारांबळ उडते त्या आर्टिस्टची. आणि हे होतं का माहितीये का, कारण जेव्हा तुमचे वर्ग चालतात, तुमचं ट्रेनिंग होतं, जरुरी नाही की तुम्ही ज्या वेळेला शिकताय इमिजिएटली त्यावेळेला तुम्हाला डबिंगची कामं मिळतात. म्हणजे काही अनेक असे आर्टिस्ट आहेत जे खरंच भाग्यवान आहेत की त्यांचा कोर्स झाल्या इमिजिएटली त्यांना कुठेतरी कामं मिळालेली असतात. पण बऱ्याचदा असं होतं की तुमचा कोर्स झाल्यानंतर तुम्हाला इमिजिएट कामं मिळत नाहीत, थोडासा स्ट्रगल असतो, थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो. सो त्याच्यामध्ये काही गोष्टी आपण जर प्रॅक्टिस करत नसू किंवा आपल्याला तेवढा वेळ मिळत नसेल प्रॅक्टिसला, आणि मग एकदम आपण माईक समोर जाऊन उभे आहोत,
तेव्हा ती गोष्ट वेगळी असते. आणि त्याचा फायदा मला रेकॉर्डिंग करताना झाला, व्हॉइस ओव्हरचा. त्याचा फायदा मला रेकॉर्डिंग करतानाही होतो. काय हवंय अजून तुला जास्त बारीकी त्याच्यात आली. बरोबर. आणि रेकॉर्डिंग माहिती असल्यामुळे मला डबिंग, मी स्वतः जेव्हा डब करतो, किंवा आता तू मगाशी जे उदाहरण दिलंस की त्या फिल्मच्या वेळेला आपण काम केलं होतं 8-10 जण तिथे, तर त्यावेळेला जेव्हा मी डबिंग डिरेक्शन करत होतो तेव्हाही मला त्याचा फायदा होतो की मला ह्या गोष्टी माहिती आहेत की रेकॉर्डिंग करताना काय आहे आणि काय पाहिजे. तसंच मला आर्टिस्ट साईडचं पण माहिती आहे की काय त्याची तारांबळ उडते. त्यामुळे ते कोऑर्डिनेट कसं करायचं हे थोडंसं जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेता येतं. आणि गंमत काय माहितीये का, बऱ्याचदा असं होतं, आता जसं हा म्हणला की साऊंड इंजिनिअरिंग, साऊंड रेकॉर्डिस्ट हे काम तो करतोस, पण तो डबिंग शिकल्यामुळे त्याला त्याच्यातल्या गोष्टी समजत गेल्या. एक फरक असा असतो की बऱ्याच जण एखाद्याला समजत नाही की याला थांबवायचं कुठे. म्हणजे अरे असा आवाज आहे, कर ना अजून. अशात काय होतं, बऱ्याचदा आर्टिस्टच्या गळ्यावरती पण तो ताण येतो आणि त्याचा त्रास आर्टिस्टला पण होऊ शकतो जर तुम्हाला एक्झॅक्टली माहित नसेल की जसं गाण्यामध्ये म्हणतात की नाही की किती वरपर्यंत आलाप घेणार आहे हा, किती वरपर्यंत आवाज घेणार. ते आपली एक सीमारेषा आपल्याला माहिती असते की ह्याच्या पुढे जर आपण आवाज काढायला गेलो तर तो फाटणार आहे. बरोबर. हे डबिंग मध्ये पण अप्लाय होतं. ते जेवढं गाण्यात अप्लाय होतं जरुरी नाही की तेवढं होईल, पण त्या प्रमाणात होतं. त्याच्यामुळे ह्याची सीमा कुठपर्यंत आहे हे रोहनला आम्ही जेव्हा जसं म्हटलं डाक या चित्रपटाचं आम्ही डबिंग करत होतो त्यावेळेला ही गोष्ट त्याला कळत होती. त्याच्यामुळे आम्हाला पण स्ट्रेस येत नव्हता गळ्यावरती आणि त्यालाही फ्रस्ट्रेशन येत नव्हतं किंवा इरिटेट होत नव्हता की अरे कर ना, एवढं पण येत नाही का. म्युझिकचं नॉलेज त्याला असणं हे आणखीन त्याला ऍडेड बेनिफिट असतो. कारण तुम्ही जेव्हा म्युझिकचं रेकॉर्डिंग करता तेव्हा तुम्हाला ते ग्रास्प पटकन होतं. बरोबर. किंवा जरी म्युझिकल रेकॉर्डिंग करत नसलात तरी दुसरं जेव्हा तुम्ही काम करता की शॉर्ट फिल्म किंवा फिल्मचं पोस्ट प्रोडक्शन करताय किंवा ऍड्स फिल्मचं मिक्सिंग करताय, व्हॉइस झाल्यानंतर म्युझिक आणि व्हॉइस मिक्स करताय, तेव्हा ते म्युझिकली किती छान वाटतंय, एस्थेटिकली किती छान वाटतंय, व्हॉइस साऊंड कसं होतंय ह्याचं परसेप्शन तुमचं बदलतं जेव्हा तुम्हाला म्युझिकल नॉलेज असते. टोटली टेक्निकल काम होत नाही. मग टेक्निकल काम असं होतं की जे कन्व्हर्टेड टू आर्ट फॉर्म झाल्यानंतर ते कसं दिसणार आहे ह्याचं इमॅजिन थोडंसं चांगल्या पद्धतीने त्याला. कारण आता बघ ना, फिल्मचं एखादं म्हणजे आता फाईट सिक्वेन्स असेल तर आपण रिगरसली त्याच्यामध्ये ऍड करतो नाही का की म्हणजे असं साऊंड झालं पाहिजे, थोडं राऊडी साऊंड झालं पाहिजे. पण तेच एखादा नाट्य संगीताचं सपोज काही असेल ज्याच्यात आवाज द्यायचा किंवा रेकॉर्डिंग करायचंय, त्याच्यामध्ये तसंच तुला तो टोन चेंज करून ते प्रॉपर तसं साऊंड झालं पाहिजे या गोष्टी. आणखीन एक गंमतशीर भाग असा असतो त्याच्यामध्ये की जे साऊंड डिझाईन म्हणतात त्याच्यामध्ये असं असतं की माझ्याकडे जेव्हा एखादी फिल्म येते किंवा काय तर त्याच्यामध्ये साऊंड काहीच नसतात. जर ती सिंग साऊंड झाली असेल तर फक्त डायलॉग्स असतात, ती सिंग साऊंड झाली नसेल तर ते डबिंग होतं नंतर. बरोबर. आणि इतर साऊंड काहीच नसतात त्याच्यामध्ये. ते सगळे आम्हाला डिझाईन करायला लागतात की कसं असेल, काय असेल. मग आता काही काही वेळेला कसं असतं की व्हिडिओमध्ये एखादा सिक्वेन्स दिसतोय पण दिसताना तो प्लेन दिसतो, पण ती सिच्युएशन वेगळी असते. मग ती साऊंड वाईज कशी एन्हान्स करता येईल, त्याला ते साऊंडला काय इफेक्ट देऊन किंवा काय त्याच्यामध्ये ऍड करून ती गोष्ट अजून प्रभावीरित्या कशी पोचेल, प्रेझेंट होईल, ते सगळ्या गोष्टी साऊंड डिझाईन मध्ये येतात. आता हे मी अगदी थोडक्यात सांगितलं, बेसिक माहिती आहे पण खूप वास्ट सब्जेक्ट आहे हा, बट खूप चांगली माहिती तू सांगितली. तर असं साऊंड इंजिनियर आणि साऊंड रेकॉर्डिस्ट जेव्हा त्यांचं स्किल अप्लाय करतात तेव्हा अशी जादू आपल्याला बघायला मिळते. हे त्याच्यामध्ये पण आता समजा मी रेकॉर्ड करताना काही थोडंफार इकडे तिकडे झालंय किंवा मी रेकॉर्ड करताना नाही दुसरीकडनं रेकॉर्ड झालंय आणि ते मला हे करायचंय म्हणजे ते ऍडजस्ट करून चांगलं करायचंय, बॅलन्स ठेवायचं आहे, तर ते थोडंसं 19-20 झालेलं रेकॉर्डिंग चांगलं कसं करता येईल ह्याचा पण तो पण एक मोठा मजेशीर प्रकार असतो. मग त्याच्यात काय करायला, नॉइज रिडक्शन कसं करायचं, मग एखादी गोष्ट तरी नॉइज रिडक्शन करून त्याच्यात येत असेल तर मग ती मास्क कशी करायची, हे पण खूप गोष्टी असतात. तू आता जर आता 2 साऊथचे खूप जबरदस्त चित्रपट आले, तू बघितले असशील तर माहित नाही, नशील बघितले तर माहित नाही.
एक रजनीकांत यांचा आपला आला होता जेलर, हा आणि थलपती विजय यांचा आला होता लिओ. हे 2 चित्रपट जर तू बघितले असशील तर ठीक आहे, त्याच्यामध्ये साऊंडवर इतकं काम केलंय बरोबर की म्हणजे नुसतं हॅमर हिट जो आहे तो असं काही साऊंड होते, म्हणजे आपला मार्वल्स वगैरे ह्याच्यातला जर तू आवाज ऐकशील, कॉमिक ह्याच्यातले जे आपण आता बघतो हॉलिवूड मूवीज, आता त्याच गोष्टी प्रोसेसिंग मध्ये इम्पॉर्टंट होतात की एखाद्या सीनला, आता तुम्ही तो सीन बघताय तर त्याला नुसतं तो हॅमर साऊंड आहे का? आता नुसतं हॅमर साऊंड म्हणजे मी आता चिनी हातोडीने जर ठोकत असेल तर तो नुसतं हॅमर साऊंड देणंच अपेक्षित आहे, गवंडी ठोकतोय असं वाटेल, नुसतं तसं देणंच अपेक्षित आहे. कारण त्याला जर मी इफेक्ट दिला काही वेगळा तर तो गवंडी वाटणारच नाही, तो भलतच काहीतरी, त्याला तो नॅचरल साऊंड देणंच अपेक्षित आहे. पण ते जर क्रिएटिव्ह पर्स्पेक्टिव्ह दुसरं काही दुसऱ्या पद्धतीने जर वापरलं असेल तर मग त्याला ट्रीटमेंट वेगळी द्यायला लागते साऊंड वाईज. तोच मुख्य खेळ आहे त्याच्यामधला. रोहन, खरंच तू वेळात वेळ काढून, तू आज बिझी आहेस, गेले 2-4 दिवस झाले बिझी आहेस, पण वेळात वेळ काढून तू माझ्यासोबत हा पॉडकास्ट केलास आणि ही इतकी प्रॉपर, प्रिसाइज आणि पिन पॉइंटेड माहिती दिलीस, त्याच्याबद्दल खरंच खूप खूप मलाही आनंद झाला की तुम्ही स्टुडिओत आलात आमच्या आणि इतक्या लोकांसमोर आज स्टुडिओ पोहोचणार. कारण ना मला फार इंटरेस्ट होता या गोष्टीमध्ये की आपण जातोय रेकॉर्ड करून, पण नंतर ह्याचं सगळं प्रोसेसिंग कसं होतं किंवा कसं ते प्रॉपर साऊंड होतंय. कारण पूर्वी काय होतं, मला जेव्हा कोर्स केला नव्हता, मला माहित नव्हतं ना, तेव्हा हा डब केलं असेल किंवा डब होतं हे माहिती होतं, त्याची प्रोसेस माहित नव्हती, प्रक्रिया माहित नव्हती की ते कसं होतं. सो ते केल्यानंतर अरे मग हा आवाज असा कसा येतोय, मग ह्याच्या आजूबाजूचं याने नॉइस कॅन्सलेशन कसं केलं असेल किंवा बाकीच्या गोष्टी कशा केल्या असतील, ह्याचं ना जाम मला कौतुक वाटायचं आणि क्युरिओसिटी होती की हे म्हणजे नेमकं काय. ह्याच्याबद्दल तू खरंच प्रिसाइज माहिती दिलीस आणि बऱ्याच लोकांना ह्याच्यातनं समजेल. बरं, हे शिकल्यानंतर ऍज अ करिअर म्हणून सुद्धा याला कसं निवडता येईल किंवा कसं ग्रो करता येईल याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला अनेक पॉइंट समजले असतील, गोष्टी माहिती मिळाली असेल. बघितलं मित्रांनो, साऊंड इंजिनिअरिंग ऍज अ स्किल म्हणून शिकणं, करिअर म्हणून चूज करणं आणि ऑन फील्ड ऍज अ प्रोफेशनल म्हणून ग्रो करणं, रोहनने सांगितलेला हा सगळा प्रवास एकंदरीतच खूप इन्स्पायरिंग आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. याच्यातल्या अनेक गोष्टी रोहनने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कळल्या असतील. स्किल शिकायचं कसं, डेव्हलप कसं करायचं आणि सर्वात महत्वाचं ऍज अ करिअर म्हणून चूज कसं करायचं. रोहन सोबत अजून आपण गप्पा मारणार आहोत, म्हणून त्याला 3ऱ्या भागात आपण भेटूया. तोपर्यंत जय महाराष्ट्र.